हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण BCA, BBA, BMS जे एक्झाम आहे तर त्यासाठी आपण टॉप 10 MCQs बघणार आहोत. कॉम्प्युटर बेसिक म्हणजे संगणकाची मूलभूत माहिती हे तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं हे घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे खूपच मेरिट हाय गेलेले आहे आता गेल्या वर्षीचे. त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. तुम्हाला जर BCA, BBA या कोर्सेस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ओके, तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चन कडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण BCA, BBA एक्झाम साठी स्पेशली कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे, युनिट वाइज लेक्चर, नोट्स, फुल सिलेबस, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर तर इंग्लिश मध्येच होतो, बट अंडरस्टँडिंग साठी जे आहे मराठी लँग्वेज पण आम्ही देत आहोत तुम्हाला. ओके, तर तुमचा यामुळे टाइम मॅनेजमेंट होईल. तुम्ही इझिली 80+ जाल. 80+ गेलं तर तुम्हाला कोणताही जे कॉलेज आहे त्यामध्ये ऍडमिशन भेटून जातं. ओके, तर फीस फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे आहे तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. ओके, तर चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. तर फर्स्ट प्रश्न आहे आपला, द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ WWW. ओके, तर याचा फुल फॉर्म काय आहे, विस्तारित रूप काय आहे. ओके, तर बघा, ऑप्शन एक आहे वर्क विथ वेब, दोन आहे वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब आणि वर्थ वाईड वेब. तर राईट ऑप्शन काय आहे, ऑप्शन 3 वर्ल्ड वाईड वेब. WWW याचा विस्तारित रूप काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ हार्ड डिस्क इज डिवायडेड इंटू मल्टिपल ट्रॅक्स. These tracks can be subdivided into which of the following. म्हणजे काय, एक हार्ड डिस्क आहे ज्याचे अनेक ट्रॅक्स मध्ये जे आहे विभाजित केले जाते. या ट्रॅक्सना काय म्हणलं जातं, खालील पैकी काय म्हणलं जातं त्यांना. बघा, ऑप्शन ए आहे क्लस्टर, त्याच्यानंतर सेक्टर, 3 आहे वेक्टर आणि 4 आहे हेड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सेकंड याचा राईट ऑप्शन आहे. सेक्टर्स ने जे आहे ट्रॅक्स बनला जातो. हार्ड डिस्क जे आहे ते मल्टिपल ट्रॅक्स मध्ये डिवायडेड असतं, तर त्याला काय म्हणतं, सेक्टर म्हटलं जातं त्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डॅश मीन्स सच अ कॉम्प्युटर प्रोग्राम विच कन्वर्ट एव्हरी सेंटेन्स इन प्रोग्राम इनटू मशीन लँग्वेज. म्हणजे जे प्रोग्रामिंग लँग्वेज असते ते मशीन लँग्वेज मध्ये कोणतं जे डिव्हाइस आहे ते कन्वर्ट करत असतो मशीन लँग्वेज मध्ये. ओके, कॉम्प्युटर प्रोग्राम जो एखाद्या प्रोग्राम मधील प्रत्येक वाक्याचं यांत्रिक भाषेत म्हणजे मशीन लँग्वेज मध्ये रूपांतर करतो, त्याला काय म्हणतात. ओके, ऑप्शन एक आहे कंपायलर, त्याच्यानंतर सिम्युलेटर, त्याच्यानंतर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रेटर. तर राईट ऑप्शन काय असा, इंटरप्रेटर जे आहे हे प्रोग्रामिंग लँग्वेज जे आहे ते मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 gigabyte इज इक्वल टू विच ऑफ द फॉलोइंग. 1 gigabyte म्हणजे किती हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1024 मेगाबाइट्स म्हणजे 1 गिगाबाइट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्सटेंडेड फॉर्म ऑफ ALU. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पण बघितलं आहे. बघा, परत आपण बघून घेऊया. अमेरिकन लॉजिक युनिट, त्याच्यानंतर अल्टरनेट लॉजिक युनिट, अल्टरनेटिंग लॉजिक युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. तर राईट ऑप्शन काय याचा, अरिथमॅटिक लॉजिक युनिट याचा राईट ऑप्शन आहे, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द सर्किट बोर्ड ऑफ पर्सनल कॉम्प्युटर ऑन विच मेनी चिप्स आर माउंटेड, व्हॉट इज इट कॉल्ड. म्हणजे वृत्तिगत संगणकाच्या म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर ज्या सर्किट बोर्डवर अनेक चिप्स बसविलेल्या असतात त्याला काय म्हटले जाते. तर काय म्हटलं जातं त्याला, ते चिप्सला काय म्हटलं जातं. बघा, मायक्रो प्रोसेसर, त्याच्यानंतर आहे सिस्टीम बोर्ड, डाउटर बोर्ड आणि मदर बोर्ड. राईट ऑप्शन काय असा, ऑप्शन 4. सॉरी, बघा, अरिथमॅटिक लॉजिक हे मागचंच हे आलेलं आहे.
तर मदरबोर्ड त्याला म्हणलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अ कॉम्प्युटर व्हायरस इज, कॉम्प्युटर व्हायरस म्हणजे काय? हार्डवेअर, बॅक्टेरिया, सॉफ्टवेअर आणि नॉन ऑफ दिस. तर काय सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरचा व्हायरस असतो. ओके. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द फाईल एक्सटेन्शन ऑफ एम एस वर्ड ऑफिस 2027. एम एस वर्ड ऑफिस 2007 चे फाईल एक्सटेन्शन कोणते आहे? तर कोणते आहे बघा, पीडीएफ, डॉक्स आणि टीएक्सटी. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन थर्ड राईट ऑप्शन आहे. डॉक्स जे आहे हे एक्सटेन्शन फाईलचं नाव आहे वर्ड ऑफिस 2007 चा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोकॉल डू ईमेल क्लायंट डाउनलोड ईमेल टू दिअर कॉम्प्युटर युजिंग. तर कशा प्रकारे जे आहे ईमेल डाउनलोड केलं जातं, खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर करून ईमेल ग्राहक आपल्या संगणकावर ईमेल डाउनलोड करतात. तर कशा प्रकारे करतात बघा, कशा प्रकारे करतात? TCP, FTP, SMTP आणि POP. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन 4 POP ने जे आहे ते डाउनलोड करतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 10 क्वेश्चन इथे संपलेले आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना जे आहे खरंच त्यांना प्रिपरेशन करायचं आहे तर कोर्स आपल्याकडे आहे, याचे फीचर्स मी दिलेले आहे आणि तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह कव्हर करणार आहे आम्ही. ओके. पूर्ण एक्झाम पर्यंत तुमचे लाईव्ह क्लासेस चालतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कम्प्लीट कोर्स आहे. खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर तुम्हाला सगळं काही जे आहे अंडरस्टँडिंग झालं असेल, काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.